मेहता का उल्टा चष्मा। मेहता साहेब आत येऊ का? नाही. थँक्यू. अरे असं काय झालं जेठालाल? असं कुठलं संकट आलं जे तू सकाळपर्यंत थांबू शकत नाहीयेस? काय सांगू मेहता साहेब, माझ्या सोबतच असं का घडतं? जेठालाल. नाही मेहता साहेब, नेहमी माझ्या सोबत सगळं उलट का होतं? सासूजींच्या स्वागतासाठी बगड्यासारखा एका पायावर उभा राहिलो आणि काय मिळालं मला? तो करकोचा भगत 1,01,000चा हार घालून उडून गेला. तुम्हाला काय वाटतं मी काही पूजा वगैरे किंवा हवन वगैरे करून घेऊ? नाही, कारण जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस मी नक्कीच वेडा होईन. अरे तू का काळजी करतोयस जेठालाल? आणि एका प्रकारे बघायला गेलं तर जे झालं ते तुझ्या मनासारखंच झालं ना. यात माझ्या मनासारखं काय घडलं? काल जेव्हा सासूबाई येत होत्या तेव्हा तू माझ्याकडे तक्रार घेऊन आलास की सासूबाई येत आहेत, काय करू, टेन्शन आलंय. आणि जेव्हा सासूबाई नाही आल्या तेव्हा सुद्धा तक्रार की त्या नाही आल्या. अरे हो, हा विचार तर मी केलाच नाही. तेच. आणि बघ बाबा, जेव्हा त्या नाही आल्या तेव्हा सुद्धा तुला धावपळ करावी लागली. आणि जर त्या आल्या असत्या तर काय हालत झाली असती विचार कर. आणि जर आई आपल्या मुलीला भेटायला इतक्या दिवसांनी येणार तर एकाच महिना थांबणारच ना. हा, मग विचार कर, तुला 1 महिना धावपळ करावी लागली असती. अगदी योग्य बोललात मेहता साहेब. मग एका महिन्याच्या धावपळीपासून माझी सुटका झाली. पण ही सुटका केव्हापर्यंत असणार? आज नाही तर उद्या दयाची आई तर येणार ना. हा, ते तर आहे जेठालाल. दयावहिनीची आई तर नक्कीच येणार. शेवटी आई आपल्या मुलीपासून किती दूर राहणार. आणि जेव्हा ती येणार तेव्हा 1 महिन्याची धावपळ करायला तयार राहा. हे काय बोलताय तुम्ही? काय केलं मी? एका बाजूला आग ओलवता आणि दुसऱ्या बाजूने लगेच आग लावता. जेठालाल, मी काय केलंय बाबा? सुरुवात तर तू केलीस ना. तू म्हणालास कधीपर्यंत सुटका मिळणार, एक ना एक दिवस दयावहिनीची आई येणार आहे. तर विषय तू सुरू केलास म्हणून मी त्यात हो मध्ये हो मिळवलं. हो, दयावहिनीची आई येणार आहे. हो तेच ना, हो का म्हणाले? काहीतरी चांगलं बोलायला हवं होतं ना. मला खोटं सांगायचं ना, आश्वासन द्यायचं ना की नाही बाबा काळजी नका करू, खुश राहा, दयाची आई नाही येणार असं पण बोलू शकले असते ना. ठीक आहे, दयावहिनीची आई नाही येणार आहे, खुश, काळजी करू नको, खुश. जेठालाल, तू उद्याचं टेन्शन आज का घेतोय? आणि असं म्हटलं जातं ना, चिंता से चतुराई घटे और दुख से घटे शरीर, लोभ से लक्ष्मी घटे, कह गए दास कबीर. म्हणून काळजी करू नकोस, खुश राहा. सासूबाई पण झोपल्या असतील, तू सुद्धा झोप आणि झोपू दे प्लीज. येणार तेव्हा बघून घे. हे बघ आता आग कोण लावतोय? आग तू लावतोयस आग. बघ आता. अरे झोपा बाबा, गुड नाईट. काही कामधंदा आहे की नाही? टप्पूचे पप्पा, काय झालं? आता कुठे गेला होतात? ते झोप येत नव्हती ना म्हणून असंच राऊंड मारायला गेलो होतो. सॉरी टप्पूचे पप्पा. सॉरी. ते आज आई नाही आली म्हणून तुम्हाला त्रास झाला आणि दुःख पण खूप झालं असेल, हो ना? पण तुझ्या इतकं नाही. हं? माझी तर सासूजी आहे पण तुझी तर आई आहे. मला ठाऊक होतं तू किती उत्साहित होतीस आईला भेटायला. आणि सॉरी दया. पण ह्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही का सॉरी बोलताय? नाही, ते राधाकृष्ण हॉलमध्ये मी जरा जास्तच बोललो म्हणून सॉरी. अरे टप्पूचे पप्पा, ते तर तुम्ही नाटक करत होता ना. हो, पण तुला तेव्हा माहित नव्हतं ना की मी नाटक करतो आहे ते. मग तेव्हा तर तुला दुःख झालं असणार ना. थोडं दुःख झालं होतं, पण जेव्हा तुम्ही बोलात की तुम्ही नाटक करत होता नंतर मला दुःख नाही झालं. चला आता झोपून घ्या, मी तुमचे पाय चेपून देते. आज तुम्ही खूप धावपळ केली ना. पाय तितके नाही दुखत आहे पण डोकं खूप दुखतंय दया. हा, मग डोकं चेपून देते. या चला, माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपा. चला. ओहो, वा वा वा. जर का रोज असा प्रेम मिळाला तर मी रोजची धावपळ करायला तयार आहे माझी चिमणी. हो, तुम्ही तर असे बोलताय जसे की मी तुम्हाला प्रेमच करत नाही. माझं घुबड. घुबड? सॉरी. ते काय की आज तुम्हाला झोप नाही येते ना, आणि घुबड काय रात्रभर जागा असते ना, म्हणून चुकून बोलले मी. नाही तर तुम्ही तर माझे मोर आहात. मोर. दया, हा? मी काय म्हणतो, उद्या अहमदाबादला जाऊया. हा?
आईला भेटून येऊया. नाही, कुठेच जायची गरज नाहीये. अगं मी असं फक्त बोलायला नाही बोलत आहे, मनापासून बोलतोय. हो, पण आई कुठे पळून चाललीये? आपण नंतर कधीतरी सावकाश आईला भेटायला जाऊया. खरंच दया, तुझ्यासोबत बोलून माझा संपूर्ण थकवा उतरला. असं वाटतं की तुझ्या कुशीत डोकं ठेवून असं झोपून राहावं. टपूचे पप्पा, हम्म. तुम्हाला असं माझ्या कुशीत झोपलेलं बघून मला काय आठवलं माहितीये? काय? दीवार पिक्चरचा शेवटचा सीन आठवतो का? त्यात पण अमिताभ भाऊ बच्चन सुद्धा असेच निरुपा रॉयच्या कुशीत डोकं ठेवून असेच झोपले होते. अरे तुम्ही उठलात का? झोपा ना. अरे काय झोपा, चांगल्या मूडची वाट लावलीस तू. काय का, ते दोघे मुलगा आई होते, आपण दोघे नवरा बायको आहोत. आणि अमिताभ बच्चनजी गोळ्या खाऊन झोपले होते. हा, तर तुम्ही सुद्धा गोळी खाल्ली ना. तुम्ही चोरणची गोळी नाही खाल्ली का? अमिताभ भाऊनी मरणाची गोळी खाल्ली, तुम्ही चूर्णाची गोळी खाल्ली. मला असं वाटतंय की तुला आता झोपेची गोळी खायची गरज आहे. नाही, मला कुठलीच गोळी खायची गरज नाहीये. मला झोपेचा प्रॉब्लेमच नाहीये. मला तर पटकन झोप येते. बघा, गुड नाईट. अहो चहा घ्या. अहो चहा घ्या. घेतो काय, दुसऱ्यांदा गरम करून आणलाय. आता तिसऱ्यांदा गरम करून नाही आणणार. हा, तुम्ही थंडच पिऊन घ्या. चालेल. एवढा कसला हिशोब करताय सकाळपासून तुम्ही? माधवी, काल आपल्या सोसायटीमध्ये जो इव्हेंट झाला ना, त्याचाच हिशोब करतोय. सोसायटीमध्ये कधी झाला होता काल इव्हेंट? विसरलीस? जेठाभाऊंची सासू येणार होती ना काल. सोसायटीला सजवलं होतं, फुलांनी, लाईट्सनी, बँडवाल्यांना 2-2 वेळा बोलवलं. हे काय इव्हेंट पेक्षा कमी आहे? नाही, बरोबर आहे. तुला माहितीये, सोसायटी फंड मधून 32,700 रुपये खर्च झाले आहेत. बाप रे. त्याचंच बिल आता मला जेठालालला द्यायचंय. बिल? हाँ, खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा 32,700 रुपये. अहो काय बोलताय तुम्ही हे? एक तर जेठा भाऊ सासू नाही आल्या म्हणून दुःखात असतील, आणि वर तुम्ही त्यांना हे बिल देऊन त्यांना आणखी दुःखी करणार आहात का? कसे शेजारी आहात तुम्ही? माधवी, पण मी शेजारी असण्याबरोबरच सोसायटीचा सेक्रेटरी सुद्धा आहे. हो, आणि काल तुम्ही सगळ्यांसमोर काय बोलला होतात? आज मी एकमेव सेक्रेटरी नाहीये, शेजारी आहे, तो सुद्धा जेठा भाऊंचा. नाही, तू बरोबर बोलतेस. ठीक आहे, तर मग मी जेठालालला आता नाही देत बिल, थोड्या दिवसांनी देतो. हा, मी निघते. हा, टिफिन बॉक्स घेतलास? हो. चला, बाय बाय. बाय. बाय आरामात. बाय, आरामात जा. टप्पू, गोली कॅच. अरे वा, कॅच दे घे कॅच. घे काय. बंद करा आता फ्रेंड्स, शाळेत जायची वेळ झाली. अरे सोनू, टप्पूला तर येऊ दे, तोपर्यंत खेळतो ना. ओय गोली, मी तुला आता हाय कॅच देतो, पकडू शकशील का? चल दे, आरामात पकडेन मी. चल. पक्का ना? येस, रेडी? यो. पडला. अरे मग पकडू शकला असता, सिंपल कॅच पकडू नाही शकत. पडला. हसू नकोस गोगी, इतक्या वरती मी बॉल फेकला असता ना, तर तू सुद्धा नाही पकडू शकला असता, कळलं ना? मी तर आरामात पकडला असता. माझं नाव गोगी आहे, गोगी. असं थांब. हो, दे कॅच. कम ऑन, थ्रो. स्टॅच्यू. येस, जर तुझं नाव गोगी आहे तर माझं नाव गोली आहे. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक. तू जरा सुद्धा हल्ला ना, तर तुझं लंच बॉक्स मी रोज खाणार. यो, डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक 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 डिंक. गोगी पुत्र, गोगी पुत्र, हे तू काय करतोयस? ओय, कंपाऊंडच्या मधोमध उभा राहून प्रार्थना करतोयस? त्याचं काय ना, त्याने आकाशात एक स्पेसशिप बघितली आहे म्हणून शॉक झालाय. स्पेसशिप? ओय, तुझी सुद्धा माझ्यासारखी मस्करी करण्याची सवय जाणार नाही. ओय हलकी गोगी पुत्र, ओय हल जरासा. अरे
ओय सोनू पुत्तर, ओय हसणं तर तसं चांगलंय, पण यात हसण्यासारखं काय? ते ऍक्च्युली सोडी अंकल गोगी स्टॅच्यू झालाय. स्टॅच्यू? ओय हे काय असतं? सोडी अंकल स्टॅच्यू एक खेळ आहे. या खेळात जर का कोणी कुणाला स्टॅच्यू बोलला तर त्याला न हलता त्याच जागी मूर्तीसारखं उभं राहावं लागतं. हो, आणि जर का तो हल्ला तर? ज्यांनी कोणी त्याला स्टॅच्यू केलाय आणि जो स्टॅच्यू आहे तो जरा सुद्धा हल्ला तर ज्यांनी त्याला जे सांगितलंय ते करावं लागणार. जसं मी गोगीला स्टॅच्यू केला आहे, आता गोगी जरा सुद्धा हल्ला तर त्याचा लंच बॉक्स मी खाणार. सिंपल. ओय गोली पुत्तर, तू त्याची काळजी करू नकोस. ओय मी माझ्या रोशन डार्लिंगला सांगेन की तुझ्यासाठी डबल लंच पॅक करायला. ओके खुश? ओय पण आता हे सांग की गोगी पुत्तर आता हलणार कसा काय? असा गोगी ओव्हर. ओय गोली, मी तुला सोडणार नाही. अशा वेळेस तुला स्टॅच्यू करेन ना की तू पण लक्षात ठेवशील. ठीक आहे. ओव्हर? ओय हा काय क्रिकेट सारखा खेळ आहे का? नाही सोडी अंकल, हा खेळ खूप वेगळा आहे. क्रिकेट आपण चेंडूने खेळतो आणि हा स्टॅच्यूने. होय 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 होय, हा तर खूपच मस्त खेळ आहे. धम्माल खेळ आहे हा. ओय मी कोणाला करू पण स्टॅच्यू? मी टप्पूला बोलवून येतो. ओय थांब. ओय तुम्ही जर का गेलात तर मी स्टॅच्यू कोणासोबत खेळणार यार? मम्मी सोबत. तुम्ही मम्मी सोबत स्टॅच्यू खेळा. हो. ओय होय होय गोगी पुत्तर, तू सुद्धा माझ्यासारख्याच आयडिया देतोस. ओय बाबा, संध्याकाळी येऊन तुझ्या आई सोबत मन भरून स्टॅच्यू स्टॅच्यू खेळतो मी. मजा येणार. आई आले बाळा, लवकर. आले आले बाळा. हे घे, हा तुझा डब्बा आहे आणि हा गोलीला दे. हा कोलीला हो हो, ते मी तुपाचे लाडू बनवलेत ना आणि मला माहितीये गोलीला हे लाडू खूप आवडतात म्हणून हे लाडू तू दे त्याला. हा अरे वा आई, गोलीला हे बघून तर वेळ लागणार आहे. टप्पू, किती वेळ यार, उशीर होईल अरे आपल्याला. हो गोली, मी येतच होतो. लाडू एक दिन यार. अरे गोली, एक काय, हा पूर्ण डब्बा तुझा आहे. हा. खरंच? मग ते नाही गोली, आता नाही, रेसेस मध्ये. अरे ब्रेकला अजून खूप वेळ आहे. एक नाही दिन नाही नाही, आता नाही गोली, आता नाही, अरे, आता दे ना. नाही, आता मस्ती नाही, का करतोयस? आता नाही. अरे दे ना. अरे, अरे दे. टप्पू, आता नाही, आता नाही, अरे, अजिबात नाही. अरे, कशाला? नाही 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 म्हणाल. अरे बाळा, एक- काय एक- आता नाही. फक्त एक लाडू रेसेस मध्ये, दे ना. रेसेस मध्ये. अरे, अरे, काय आहे? स्टॅच्यू. अरे दया चहा दे ना. अरे टप्पूचे पप्पा, हा आपला गोली आहे. ते तर मला पण दिसतंय, पण हा कॉन्किंग सारखा का उभा आहे? कारण हा टेचू झालाय. टप्पू, शाळेत जायच्या वेळेत काय मस्करी चालली आहे बाळा? जा शाळेत, उशीर होईल. सॉरी सॉरी पप्पा. ओव्हर. अरे, टप्पू, लाडू दे ना. अरे लाडू घे. अरे इथे टप्पू, पडतो. असं नाही नको करू यार, करायचं please. बाळा. टप्पू, एक देऊन टाक बाळा. ए बाळी, दे मला एक चहा. हा हा हा, तुम्ही बसा, मी घेऊन येते. टेचू. जा जा आता, काय लहान मुलांसारखं टॅचू टॅचू खेळतेस? हे बघा टप्पूचे पप्पा, जर तुम्ही हल्लात ना तर 1 महिन्यासाठी तुम्हाला जलेबी फाफडा मिळणार नाही. जा जा, आली मोठी. खरंच जलेबी फाफडा मिळणार नाही. दया. टेचू. येते चहा घेऊन, चहा घेऊन येते. थांबा, तुम्ही हलू नका, मी फोन उचलते. हॅलो, मालकीणबाई, तुम्ही शेठजी कुठे गेले? ते टेचू बनलेत. काय बनले? टेचू म्हणजे मूर्ती बनलेत. काय शेठजी मूर्ती बनले? हो. अरे बापरे, हे कसं काय घडलं? मालकीणबाई, आता दुकान कोण चालवणार? चेकवर साईन कोण करणार? आम्हाला पगार कोण देणार? अरे बागा भाऊ, तुम्ही इतकी काळजी करू नका, आम्ही दोघे टेचू टेचू खेळतोय, त्यात ते टेचू बनलेत. ओ अच्छा अच्छा, स्टॅच्यू स्टॅच्यू. हम्म. अरे वा मालकीणबाई, मीही जेव्हा लहान होतो तेव्हा स्टॅच्यू स्टॅच्यू खूप खेळायचो. अच्छा. पण मालकीणबाई, शेठजी स्टॅच्यू झाले तर मग अरे बागा भाऊ, तुम्ही काळजी करू नका, मी फोन स्पीकरवर ठेवते, तुम्हाला जे काही सांगायचे ते सांगा. ते बोलू नाही शकत पण ऐकू तर शकतात ना. 1 मिनिट, मी फोन स्पीकरवर ठेवते. हा
बघा भाऊ बोला. शेठजी, ते बावरीजी मला खूप दिवसांपासून सांगते की पॉपकॉर्न खायला जाऊया, पॉपकॉर्न खायला जाऊया. म्हणून मी आज विचार करत होतो की शेठजी, आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन त्यांना पिक्चर दाखवत पॉपकॉर्न खायला देऊ काय? मग शेठजी, तुम्ही मला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी द्याल का? थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जा बोललात म्हणून थँक्यू व्हेरी 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 मच शेठजी. वा, कैदेत आहे बुलबुल. नाही सॉरी, कैदेत आहे बुलबुले. ओव्हर. हे, थांब. एक मिनिट थांब. थांब तू. दार उघड लबाड. ही दयाना केव्हा केव्हा टपूपेक्षा लहान बनते. आज अचानक टॅचू खेळायला लागली आणि त्याचा फायदा काही घेणं देणं नसताना बाघाला मिळाला. अरे शेठजी, हे तुम्ही काय केलं? काय केलं? अहो, तुम्ही हल्लात. हल्लो? ते शेठजी, मालकीणबाईंनी तुम्हाला स्टॅच्यू बोलले होते ना, मग तुम्ही का हल्लात? तुम्ही पुन्हा स्टॅच्यू होऊन जा, नाहीतर जर का मालकीणबाईंना कळलं ना, तर ते जे काही बोलतील ते सगळं तुम्हाला करावं लागणार. ए शाण्या, मी आता टॅच्यू नाही आहे आणि तू माझ्या टॅच्यू असल्याचा जो फायदा उचलला आहेस त्यासाठीच मी आता फोन केला आहे. खबरदार जर तू बावरीला दुकानात बोलवलं आहेस तर. सॉरी शेठजी, तीर तर कमानीतून सुटलाय ना. अरे तुम्हा सर्वांना आज काय झालं आहे? दया घरात टॅच्यू खेळते, तू दुकानात ती तीर कमान खेळतोय. नाही शेठजी, ती तर म्हण आहे. ही म्हण आहे, मी वेडा आहे, ती वेडी आहे, असं काही ऐकायचं नाही आहे मला. तुला सुट्टी नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार, विषय संपला. नाही अहो पण शेठजी. पण वगैरे काही नाही. कुठला तरी एक दिवस जेव्हा दुकानात काम कमी असणार तेव्हा सुट्टी घे, ठीक आहे? हॅलो शेठजी. अरे बापरे. टपूचे पप्पा. काय आहे? टॅचू. जा आता. मोठी हो. टपूचे पप्पा खेळा ना, मज्जा येते. कोणाला? तुम्हाला. तू शाळेतून संध्याकाळी घरी येशील ना तेव्हा आपण खेळू. गुड मॉर्निंग दया वहिनी. अरे गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग जेठाजी. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग दया वहिनी. कोणत्या खेळाबद्दल बोलताय? टॅच्यू. ओके, रोमॅन्टिक वाटतंय. रोमांचिक? नाही ते टॅच्यू नाही का, टॅच्यू जे आपण लहान असताना नाही का खेळायचो, की कोणी असं टॅच्यू बोललं तर आपण ज्या कुठल्या स्थितीत असू तर एकदम स्थिर व्हायचं. अच्छा, स्टॅच्यू. हो तेच. दयाला आता ते खेळायचंय. बोला. किती छान. तर कोण कोणाला स्टॅच्यू करताय? मी टपूच्या पप्पांना. पण बघा ना, ते खेळतच नाहीयेत. का? बबिताजी, आता हे काय वय आहे का टॅच्यू खेळायची? हो, मी समजू शकते. आता जास्त वेळ स्थिर राहणं कठीण होत असेल ना? नाही तसं नाही आहे. आता सुद्धा मी स्थिर राहू शकतो. तुम्ही सांगाल तितका वेळ, असं काही नाही आहे. अच्छा, असू दे. हे काय असू दे? ही दया ना खरंच बिनडोक आहे. बबिताजी समोर टॅच्यू करायची काय गरज होती? बबिता, जाऊया. गुड मॉर्निंग जेठालाल. जेठालाल, गुड मॉर्निंग. अय्यर भाऊ, हे नाही बोलू शकणार. का? कारण मी त्यांना टॅच्यू केलंय. स्टॅच्यू म्हणजे? स्टॅच्यू. म्हणजे जेठालाल स्टॅच्यू झाला आहे? काय ना अय्यर भाऊ, टपूचे पप्पा बबिताजींना सांगत होते की मी खूप वेळ टॅच्यू राहू शकतो, तेव्हा मी त्यांना टॅच्यू केलं. टपूचे पप्पा, तुमच्या लक्षात आहे ना, जर का तुम्ही हल्लात तर मी जे बोलणार ते तुम्हाला करावं लागेल. मला अहमदाबादला घेऊन जावं लागेल. मग दया वहिनी, तुम्ही पॅकिंगला सुरुवात करा. मी असं क्षणात जेठालालचा स्टॅच्यू ओव्हर करतो. अय्यर भाऊ, तुम्ही टपूच्या पप्पांना ओळखत नाही. त्यांनी एकदा
ती गोष्ट पूर्ण करूनच राहतात. हे तर खरं आहे अय्यर. जेठाजी जेव्हा ही चॅलेंज स्वीकारतात ना ते कधीच हार मानत नाहीत. बबिता, मी शाळेत रोज स्टॅच्यू खेळायचो, पण एकदा का कोणी स्टॅच्यू झालं तर त्याचं लक्ष विचलित करण्यात मी नंबर 1 होतो. हा तर लहानपणापासूनच दीड शाणा आहे. ओके, पण मला नाही वाटत की तू जेठाजींचं लक्ष विचलित करू शकतो. सॉरी. बबिता, थांब आणि बघ, मी 1 मिनिटात जेठालालचा स्टॅच्यू तोडतो. हे देवा, माझी रक्षा कर. मला हलू नको देऊ, नाहीतर बबिताजी आणि दया दोघांसमोर माझ्या इज्जतीचा भाजीपाला होणार. जेठालाल, चॅलेंज हारण्यासाठी तयार हो आता. चिक, 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 चिक. अय्यर हे काय करतोयस? मानसिक गुदगुल्या. कसल्या गुदगुल्या? त्यावेळी स्पर्श न करता गुदगुल्या करणे, असं बोट हलवून. ही एक सायकोलॉजिकल टेक्निक आहे. तुम्ही बाल्कनीतून शो बघा, मजा येईल. गुदु 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 वा वा, टपूचे पप्पा वा. अय्यर भाऊ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, टपूच्या पप्पांचा टॅचू तोडणं इतकं सोपं नाहीये. जर तुमच्याकडे काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही वापरू शकता. काळजी करू नका त्यावेळी. आता मी माझं दुसरं तंत्र वापरतो. हे तंत्र आतापर्यंत कधीच फेल झालं नाहीये. बघाच तुम्ही, जेठालालला हलवूनच सोडतो. अरे देवा, आता या अय्यर भाऊलाच इथून हलव. अय्यर, आता कोणतं टेक्निक? माझ्या दुसऱ्या तंत्राचे नाव आहे टॉर्चर गाण. ओके. जेठालाल, जेठालाल, तुझा स्टॅच्यू तोड. जेठालाल, स्टॅच्यू तोड. जेठालाल, स्टॅच्यू तोड. दया वहिनी जिंकेल. तोड स्टॅच्यू तोड. जेठालाल, आता हल, आता हल, आता हल, हल 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 हल. जेठालाल, लाल, स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड. जेठालाल, स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड रे, तोड रे. जेठालाल, लाल, जेठालाल, जेठालाल. अरे वा जेठाजी, खूपच छान, मस्तच. अय्यर, मला वाटतं आता तुलाच हार मानायला हवी पूर्णपणे. हो हो, थँक्यू बबिताजी, थँक्यू. थांब बबिता, माझ्याकडे आता अजून एक तंत्र आहे आणि त्या तंत्राने नक्कीच जेठालालचा स्टॅच्यू संपून जाईल. नको नको अय्यर, आता खूप झालं. ओके. दयावेनी, मला वाटतं की आता तुम्ही पण ओव्हर म्हणूनच टाका. हो बबिताजी, खरं तर मला पण कधीपासून असंच वाटत होतं. अरे मग बोल, कोणी थांबवलंय तुला? लवकर बोल. नाही दयावयाने, एवढ्यात ओव्हर नका म्हणू. पहिल्यांदा मला इथून पळून जाऊ देत, नाहीतर जेठालाल मला आज सोडणार नाही. पूर्ण दिवस स्टॅच्यू बनवून उभा ठेवेल. हो, ठीक आहे. अच्छा, बाय जेठाजी. आणि आय एम सो सॉरी जर अय्यरमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर. ओके, आय एम सो सॉरी. त्रास? अरे बहिरा होता होता वाचलोय मी बबिताजी. कशा राहता तुम्ही याच्या बरोबर? चला चला बबिता, लवकर चला प्लीज, लवकर चला. हो, दयावेनी ओव्हर एक मिनिट दयावयाने, आता नका बोला, आम्हाला इथून निघून जाऊ दे, मग बोला. चला चला बबिता, लवकर अरे चला. अय्यर, तू पुढे जा अय्यर, तू पण ना. वा वा, टपूचे पप्पा, तुम्ही काय स्तब्ध उभे राहिलात? वा. सॉरी हा, तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर सॉरी. बोलते हा, मी
बोलते आता. ए थांब, बाहेर ये, बाहेर ये दया, बाहेर ये. बबिताजी किती चांगले आहेत, त्यांच्यामुळे आज वाचलो. नाहीतर या अय्यर भाऊ आणि दयाने तर हालच केले असते माझे. पण आता या दोघांना अद्दल तर घडवावीच लागेल, सोडणार नाही मी. ए माय डिअर बागा बॉय, व्हॉट विथ दिस पदयात्रा. तू हे जे दुकानात चालतोयस ना, तितका जर हायवेला चालला असतास ना, तर कधीच आपल्या गावाला उदयाला पोचला असतास, वाया वडनगर. नट्टू काका, जर शेटजींनी मला नोकरीवरून काढून टाकलं तर मला माझ्या गावीच जावं लागणार आहे ना, वाया वडनगर. हे बागा बॉय, काय झालंय? सकाळी सकाळी अशी नकारात्मक गोष्टी का बोलतोय? ते नट्टू काका, आज मी आणि बावरीजी पिक्चर बघायला जाणार आहोत, म्हणून मी सुट्टी मागण्यासाठी शेटजींच्या घरी फोन केला होता आणि मला वाटलं की शेटजी मला हो म्हणाले. वाटलं? व्हॉट डू यू मीन बाय वाटलं? प्लीज एक्सप्लेन कर. नट्टू काका, जेव्हा मी शेटजींच्या घरी सुट्टी मागण्यासाठी फोन केला तेव्हा शेटजी आणि मालकीणबाई एकमेकांबरोबर ना स्टॅच्यू खेळत होते. स्टॅच्यू? हो, तो आपण लहानपणी खेळ खेळायचो ना, स्टॅच्यू. जेव्हा दोन माणसांपैकी एक माणूस दुसऱ्या माणसाला स्टॅच्यू म्हणतो, तेव्हा दुसऱ्या माणसाला अगदी मूर्तीसारखं स्तब्ध राहावं लागतं. तो ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीत एकदम स्थिर, आणि मग ओव्हर बोलल्यानंतरच तो आपल्या जागेवरून हलू शकतो. ओ अच्छा. आय गॉट इट. तुला म्हणायचंय पुतळा है ना? हो, स्टॅच्यू. अच्छा, म्हणजे इथे पण टॅच्यूचाच ताप चढलाय. नाही मालक, मी तर नट्टू काकांना फक्त सांगत होतो की किती चलाक आहेस. चलाक? हो नट्टू काका, आत्ताच घरी दयाने मला टॅच्यू केलं होतं, तर भाऊसाहेबांनी त्याचा फायदा घेऊन चलाकपणे आपल्या सुट्टीची गोष्ट बोलून घेतली. पण तुला कोणतीही सुट्टी मिळणार नाहीये. खर तर शेठजी, हे ऐकून खूप बरं वाटलं. या वयातही तुम्ही आणि मालकीणबाई स्टॅच्यू खेळता. या वयात हिचा काय अर्थ आहे? तसं पण मी खेळत नव्हतो, दया खेळत होती. हा मग चांगलं आहे ना शेठजी. याच्यात चांगलं काय आहे? मी तुम्हाला सांगतो शेठजी, आपल्या सगळ्यांना आजकालच्या जगात एवढा ताण आणि टेन्शन काय? या बागाच्या मुळे. बागामुळे हा, का? नाहीतर काय. जेव्हा बघावं तेव्हा बावरी बरोबर फिरायला जाण्यासाठी सुट्टी मागत राहतो, मग तणाव तर वाढणारच ना. प्लीज शेठजी, जोक नको, लक्ष देऊ नये का? जसं की मी म्हणत होतो, आजकालच्या जगामध्ये एवढा ताण आणि टेन्शन काय? कारण आपण बालपणीचे मजेचे खेळ विसरलोय. मालकीणबाईंना बघा, त्या नाही विसरल्या, म्हणून त्यांनी तुमच्या बरोबर खेळ खेळून तुम्हाला फ्रेश केलं. हे तर चांगलंच झालं ना. नट्टू काका, तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना की आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटंसं बाळ लपलेलं असतं आणि आपण असे खेळ खेळून त्या बाळाला जिवंत ठेवायचं असतं? करेक्ट, मुद्देसूद. शेठजी, कधी कधी मला वाटतं आपल्या बाहेरच्या मोठ्या माणसाला आत पाठवायला पाहिजे आणि आतल्या छोट्या बाळाला बाहेर काढायला पाहिजे. आपल्याला बालपणीचे खेळ खेळायला पाहिजेत, भोवरा फिरवायला पाहिजे, गोट्या खेळायला पाहिजे. शेठजी, तुम्हाला विश्वास नाही वाटणार, पण लहानपणी मी भोवरा फिरवण्यात एवढा चॅम्पियन होतो, एका झटक्यातच मी भोवरा पटकन आपल्या हातात घ्यायचो आणि जवळजवळ 1.5-2 मिनिटं तो भोवरा माझ्या हातात फिरत राहायचा. वा, लोक चकित होऊन मला विचारायचे की नट्टू, भोवरा हातात फिरतोय की स्थिर उभा आहे? इतका स्थिर राहायचा तो. शेठजी, मी तर खूप वेळ स्थिर उभा राहायचं. कुठे, नट्टू काकांच्या हातावर? नाही शेठजी, गावाच्या चौकामध्ये.
गावाला लहानपणी जेव्हा आम्ही सगळेजण स्टॅच्यू खेळायचो ना, तेव्हा सगळ्यात जास्त स्थिर उभं राहण्याचा रेकॉर्ड माझाच होता. पूर्ण 1.5 तास मी स्थिर उभा राहिलो होतो. सगळा गाव मला बघायला आला होता. काहींनी तर मला हसवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण मी ना हल्लो ना हसलो. अच्छा, मला माहित नव्हतं की तू इतका कुशल होतास स्थिर उभा राहण्यात. होतो नाही नट्टू काका, मी अजूनही कुशलच आहे. आता पण जर मला कोणी चॅलेंज केलं तर तो हरून जाईल. न हलता एका जागेवर मी तासनतास स्थिर उभा राहू शकतो. अरे बागाला नको सांगितलं तरी पण हिला बोलवलं. आता बागाची खैर नाही. चल बागा, मी तुला चॅलेंज देतो. शेठजी तुम्ही हराला. हो चालेल चालेल. जर मी हरलो तर तुझी सुट्टी पक्की, पण जर मी जिंकलो तर तुझी सुट्टी कॅन्सल. बोल, आहे मंजूर? ठीक आहे शेठजी, मंजूर. टॅचू. बागेश्वरजी मी आले. अरे ये ना बावरी, ये 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 ये. बागेश्वरजी बघा कोण आलंय ते. नट्टू काका, बागेश्वरजी कुठे आहे? अरे हे काय, हेच तर आहेत बागेश्वरजी. बागेश्वरजी अरे हे बागेश्वरजी नाहीत, हा तर त्यांचा पुतळा आहे. पुतळा. अस्सलच वाटतोय ना? खास फॉरेन वरून मागवलाय मॅडम तुषार कडून. शेठजी तुषार नाही, तुसो. हा हा, असं? पण तुम्ही बागेश्वरजींचा पुतळा का मागवलात? ते डिप्सले साठी. हे बघा, हे असं इथे हा मोबाईल असा ठेवला. हा हे बाहेरून कोणीतरी बघेल की अरे वा, आतमध्ये किती छान पुतळा उभा आहे. चला चला आत जाऊन काहीतरी खरेदी करूया. हा तुम्ही थट्टा करताय ना? नाही, धंद्याच्या बाबतीत मी कधीच थट्टा करत नाही. तरी पण जर विश्वास बसत नसेल तर चेक कर तू. ते हाक मारून बघ. जर उत्तर दिलं तर तू जिंकशील, मी पण जिंकेन. हाक मार त्याला, हाक मार. बागेश्वरजी, बागेश्वरजी, बागेश्वरजी. बावरीजी, मी तुम्हाला कसं सांगू, शेठजींनी मला इथे फसवून ठेवलंय. बागेश्वरजी, जर तुम्ही पुतळा नाही आहात तर पटकन उत्तर द्या ना. हे बघा, मी पिक्चरची 2 तिकीट घेऊन आले. हे तर उत्तरच देत नाहीयेत. खरोखरच पुतळा आहेत. जाऊ दे. बागेश्वरजी कुठे आहेत? तो तर बँकेत गेलाय बेटा, आणि तिकडूनच त्याला 2-3 काम आहेत. तो रिपेअरिंग साठी जाणार आहे. ते LCD, TV, फ्रीज वगैरे. आणि आज तर तो पूर्ण दिवस खूप बिझी आहे. अच्छा, मग मला का सांगितलं की पिक्चरची 2 तिकीट घेऊन ये, आपण दोघं सोबत पिक्चरला जाऊया. मी सुट्टीबद्दल बोललोय मालकांशी. असं म्हणाला तो? हो. नाही, पण तो माझ्याशी सुट्टीबद्दल काहीच बोलला नाही. नट्टू काका, बागेश्वरजी आले तर त्यांना सांगा की ते माझ्याशी खोटं बोलले, म्हणून मी त्यांच्यावर खूप रागावले. खोटं मी नाही, शेठजी बोलतायत. बागेश्वरजी आले की त्यांना हे पण सांगा की मी येऊन परत गेले. थांबा बावरीजी. बागेश्वरजी, बागेश्वरजी, तुम्ही तुम्ही पुतळा नाही आहात. नाही, मी खरा खुरा आहे. तुम्ही खरे नाही, खोटारडे आहात. तुम्ही मला सांगितलं की तुमचं मालकांशी सुट्टीबद्दल बोलणं झालंय, पण तुम्ही तर कामावर गेलात. मी कुठे कामावर गेलोय, मी तर इथेच आहे ना. ओ हा, तुम्ही तर इथेच आहात, तर मग कामावर कोण गेलंय? मला तर काही कळतच नाहीये. मी समजावतो. खरं तर काय, मी आणि बागा टॅचू खेळत होतो. शेठजी, स्टॅच्यू. हा हा,
शेठजी पुतळा. तर मी आणि बागा टॅचू टॅचू खेळत होतो. अट ही होती की जर तो हल्ला तर त्याची सुट्टी कॅन्सल. आणि कारण की तो हल्ला आहे मग तर हे जाहीरच झालंय की त्याची सुट्टी कॅन्सल झालेली आहे. अहो नाही बागेश्वरजी, तुम्ही का हल्लात? तुमच्यासाठी. तुम्ही रागावून निघून जात होता ना, मग मी काय करणार बोला? मालकांनी सांगितलं की तुम्ही कामावर गेलात, मग मी इथे उभी राहून काय करणार होते? शेठजी खोटं बोलत होते. हो, तुम्ही तर इथेच आहात. मालक, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? कारण पहिलं यानेच माझ्याशी खोटं बोलून आपली सुट्टी मंजूर करून घेतली होती. शेठजी, मी तुमच्याशी खोटं कधी बोललो? चल खोटं नाही मग चलाखीने. चलाखी तर केलीस ना तू. कोणी आपलं काम काढून घ्यायला चलाखी करतो तर कोणी खोटं बोलतो. दोन्ही गोष्टी समानच आहेत ना. नाही 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 शेठजी, दोन्ही गोष्टी समान नाहीयेत. लाखातली एक गोष्ट सांगतो, जे झालं ते झालं. शेठजी, आता तर पिक्चरच्या तिकीट्स पण आलेत. जाऊ द्या ना दोघांना. नट्टू काका, शेठजी, या वयात ही दोघं पिक्चर बघायला नाही जाणार तर काय मी आणि तुम्ही जाणार काय? अरे तुम्ही मला कशाला तुमच्या वयाचा बनवताय? सॉरी, मला असं म्हणायचंय, यांच्यासाठी ही वेळ निघून गेली तर मग परत येणार नाही. म्हणून प्लीज लेट देम एन्जॉय. मी रिक्वेस्ट करतो. जेठालालजी. जेठालालजी, हा बघा ना, आता मी तुमचं नाव पण व्यवस्थित घेतलंय. बागेश्वरजींना सुट्टी देऊन टाका ना प्लीज. प्लीज शेठजी. शेठजी प्लीज. हो बाबा, जास्त प्लीज प्लीज करायची गरज नाहीये. ठीक आहे, चला आज बावरीने माझं नाव व्यवस्थित घेतलं, त्या आनंदात जा तू पण जाऊन मज्जा कर. अगं शिकती. अच्छा नट्टू काका, निघतो मी आता. सरळ रात्रीच घरी भेटू. डायरेक्ट रात्री? प्लॅन काय आहे? तेच तर, 3 पंजे, पिक्चर, पार्क आणि पावभाजी. 3 नाही बागेश्वरजी, 4. पॉपकॉर्न. ओ सॉरी, 3 पंजांमध्ये मेन पपलू तर राहूनच गेला. पॉपकॉर्न, पिक्चर, पॉपकॉर्न, पार्क आणि पावभाजी. अरे बाबा, आता भाजी थंड होण्या अगोदर निघ लवकर. हो चला बावरीजी. हो चला चला चला. अरे हळू हळू बावरीजी, हळू. यांचा आनंद पाहून आपल्याला पण किती आनंद मिळतो नाही? कोणाला? मला तर भाऊ दुकानात काम करून आनंद मिळतो. चला आता सकाळपासून भरपूर आनंद लुटलात, जा आता कामाचा आनंद पण लुटा थोडा. हो शेठजी. हे बघ दया, तू काही बोलण्या अगोदरच सांगतोय की फोनवर टॅचू नाही करू शकत. घाबरलात का? ए, कोणी घाबरत नाहीये, तुला समजलीस ना? अच्छा. कसे आहात? मज्जेत आहे, कारण इथे कोणी तुझ्यासारखा टॅचू खेळणारा नाहीये. अच्छा, मग मी येऊ का दुकानावर तुम्हाला टॅचू करायला? अरे आता राहू दे ना येडपट. पण आज तू चुकीचं वागलीस दया. चल घरात तर टॅचू खेळणं ठीक आहे, पण सोसायटी कंपाऊंड मध्ये बबिताजींच्या समोर मला टॅचू केलंस. असं लहान मुलासारखं कोणी वागतं का? टपूचे पप्पा, तो टॅचू नव्हता, माझं प्रेम होतं. असं प्रेम. हा. ठीक आहे, चला मी तुमचं प्रेम तर बघितलं. आता संध्याकाळी मला घरी येऊ दे, मी तुला माझं प्रेम दाखवतो. तुला तुझ्या खट्याळपणाची शिक्षा मिळणार, बरोबर मिळणार. चालेल, मला तुमच्या शिक्षेत पण मज्जा येते. मी तुमची वाट पाहते. ठीक आहे, मग मला संध्याकाळी घरी येऊ दे. तोपर्यंत तू स्वतःला वाचवण्याचे मार्ग शोधून ठेव. ठीक आहे, बाई. टपूचे पप्पा संध्याकाळी घरी परत येऊन मला टॅचू करण्याच्या युक्त्या शोधत असतील. मला पण काहीतरी जबरदस्त विचार करायला हवा. अहो दया वहिनी, मुलं आली का शाळेमधून? नाही भिडे वहिनी, बस आता येतच असतील. नाव घेतलं आणि आले. ओके, देतो. थांबा.
अरे मुलांनो काय चाललंय सोनू अगं तो lunch box उघड नाही. टप्पू आम्ही सोडणार नाही. गोली बाळा, फक्त तुझ्यासाठी टॅचू ओव्हर. अरे बाळा उभा काय, लगेच तुझा टिफिन बॉक्स घे ना. थँक्यू आंटी. आता पूर्ण टप्पू सेनाचा टॅचू ओव्हर. हे काय आहे? तू का केलं तसं? अरे, आई बाळा मस्त आयडिया होती हो दया वहिनी. मज्जा येते. दयांटी तुम्ही पण स्टॅच्यू खेळता? हो बाळा हो. मला तर वाटलं तुम्ही फक्त गरबाच खेळता. अरे बाळा मी तर सगळं खेळते, मला सगळं खेळायला आवडतं. चल सोनू घरी चल. ते आई आम्हाला गोगीच्या घरी थोडं काम आहे, आम्ही उडकून ते येतोच. हो पण लवकर ये. आई, मी सुद्धा जाणार आहे. चल 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 मित्र चल 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 अरे चल लवकर. काय तू वेळ बसलाय नुसतं. चल, 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 लवकर चल. ये बाळा, भूक लागली असेल. दया वहिनी तुम्ही हा स्टॅच्यूचा खेळ कधीपासून सुरू केलात? आजपासून खूप मजा येते. खास करून टप्पूच्या पप्पांसोबत खेळण्यात तर खूप मजा येते. अगं बाई तुम्ही जेठा भाऊंना पण स्टॅच्यू केलं? हो, ते पण एकदा नाही, दोनदा. काय सांगताय काय 2 वेळा? मज्जा आहे. मी तर म्हणते भिडे वहिनी, तुम्ही पण भिडे भाऊंसोबत टॅचू टॅचू खेळायला सुरुवात करा, खूप मजा येईल. अगो बाई नाही यांच्या सोबत कुठे, यांच्या सोबत खेळू लागले ना तर मलाच दम देतील. स्टुडंट्सना देतात ना तसा. अहो भिडे वहिनी, सुरुवातीला टप्पूचे पप्पा पण रागवले होते, मग ते माझ्या सोबत खेळायला लागले. तुम्ही पण प्रयत्न करीत बघा, मज्जा येईल. तुम्ही अजूनही माझ्यावर प्रेम नाही करत. लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही. कोण बोललं? तुझ्यावर तर मी रोज प्रेम करतो माधवी. ओ खरंच? मग नक्की? हो. तर माझी एक गोष्ट ऐकाल? अगं एक काय 1000 गोष्टी ऐकेन. बोल. आपण स्टॅच्यू खेळूया. काय खेळूया? ते ना असं करतात, ते स्टॅच्यू असं करतात ना. ओ हो स्टॅच्यू ओव्हर ते. हो. माधवी ते तर आम्ही लहानपणी खेळायचो, लहान मुलांचा खेळ आहे. असं काही नाहीये. नवरा बायको पण हा खेळ खेळतात. दया वहिनी आणि जेठा भाऊ पण हा खेळ खेळतात. माहितीये दया वहिनीने जेठा भाऊना आज 2 वेळा स्टॅच्यू केलं. मज्जा आली नसती? तू त्यांच्या घरी कधी गेली होतीस हे पाहायला? नाही मी नाही गेले होते. दया वहिनीने मगाशी गॅलरीत सांगितलं. दयावहिनी आपल्या गॅलरीत आहेत? नाही हो, दया वहिनी त्यांच्या गॅलरीत होत्या, मी आपल्या गॅलरीत होते. तर त्यांनी तिकडून सांगितलं की त्या असा खेळ खेळल्या होत्या. मज्जा नसते? आपण पण खेळूया ना, प्लीज खेळूया ना. माधवी स्टॅच्यूचा अर्थ काय आहे? मूर्ती. आणि मी कोण आहे? शिक्षक. एक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मूर्ती असतो. म्हणजे मी अगोदर स्टॅच्यू आहे. त्यात वेगळं काय खेळायचंय माधवी? मी तुमची पत्नी आहे, विद्यार्थिनी नाही. तुम्ही खेळणार आहात की नाही खेळणार आहात? बरं बाबा खेळूया. हळू पण 1 मिनिट विचार कर. माझ्या बरोबर खेळशील तर हरशील. का? मी का बरं हरणार? कारण शिक्षकाची एकाग्रता सगळ्यात चांगली असते. एकदा का शिक्षकाने ठरवलं ना की त्याला स्टॅच्यू व्हायचंय, मग त्याची एकाग्रता भंग करणं मुश्किलच नाही तर अशक्य असतं. म्हणून माधवी मी सांगतोय ते ऐक, तू राहू दे. सोनू जेव्हा येईल ना तेव्हा तिच्या बरोबर स्टॅच्यू खेळ. स्टॅच्यू. आता बघूया तुमची एकाग्रता किती आहे ते. बोला बोला. आणि जर तुम्ही हल्लात तर तुमची पनिशमेंट ही असेल की तुम्हाला तुमच्या जमान्यातील म्हणजे आमच्या जमान्यातल्या गोष्टी बोलणं बंद करावं लागेल. आणि ते सुद्धा कायम स्वरूपी. कळलं का मिस्टर शिक्षक? काय काय झालं? अशक्य शक्य व्हायला लागलं का आता? संपली का एकाग्रता वगैरे? हे डोळे मोठे करून इकडे तिकडे फिरवल्याने मी स्टॅच्यू ओव्हर असं म्हणणार नाही एवढ्यात. भिडे भाऊ, मी आत येऊ का? अरे या अब्दुल भाऊ या. अब्दुल भाऊ भिडे भाऊ, मी काय म्हणतो
भिडभाऊ भिडभाऊ काय झालं? अब्दुल भाऊ, मी यांना स्टॅच्यू केलंय आणि जोवर मी ओव्हर म्हणत नाही तोवर हे असेच उभे राहणार आहेत. अरे वा, स्टॅच्यू. मला वाटतं की भिडेभाऊनं काहीतरी बोलायचं आपल्याशी. हो, कधीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आता मी नाही राहू शकत. प्लीज स्टॅच्यू ओव्हर कर ग. माधवी वहिनी, लवकर स्टॅच्यू ओव्हर बोलून टाका ना. का तुम्हाला यांची काळजी वाटतेय? नाही नाही, मला कुर्त्याची दया येते. यांनी कुर्ता कुठे घातलाय? या कुर्त्यावर दया येते. अरे बापरे. वाचलो. माधवी, तुझ्या स्टॅच्यूच्या नादात माझा कुर्ता जळाला असता. पण तुम्ही असं कुर्त्यावर इस्त्री ठेवून स्टॅच्यू का झालात? ही काय डोकं आहे रे. तू मला ज्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू म्हटलंस त्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू होणार ना. मी इस्त्री कुर्त्यावर ठेवली आणि तू स्टॅच्यू बोललीस. ते तर बरं झालं की अब्दुल आला, नाहीतर माझा कुर्ता जळाला असता. पण तुम्ही सोडून द्यायचं ना स्टॅच्यू बॅच्यू. हा, असं कसं सोडलं असतं? रूल इज रूल. आणि तू काय बोलली होतीस? पनिशमेंट मिळणार. ती पण काय की आमच्या जमान्यातील गोष्टी मी कायमस्वरूपी सोडून द्यायच्या? अरे हट, मोडेन पण वागणार नाही. पण तुमची ठीक आहे आता. सॉरी. भिडभाऊ काय आहे? ते विसरलो. नाही हा नाही आठवलं तर मी लगेच येतो. पुन्हा येतो तुमच्याकडे. अरे अरे बाय अब्दुल, अब्दुल, अरे ऐक तर माझं. अरे मी अब्दुल, विसरलो. मेहता साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अब्दुल, गुड मॉर्निंग. मेहता साहेब, यावेळी तुम्ही घरी? का रे, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही यावेळी तुम्ही ऑफिस मध्ये असता ना म्हणून. हो भाऊ, यावेळेस ऑफिस मध्येच असतो, पण आज जरा महत्वाचं आर्टिकल लिहायचं होतं ना, म्हणून विचार केला आज जरा आरामात लिहितो. तुझी परमिशन असेल तर लिहू? मेहता साहेब, तुमच्याशी एक बोलायचंय मला. हा बोल ना. स्टॅच्यू. काय? स्टॅच्यू. ओव्हर. काय हे अब्दुल? अब्दुल, तू पण कमाल करतोस यार. स्टॅच्यू, बालपणीच्या आठवणी जागा केल्यास. बालपणी मी पण खूप खेळायचो स्टॅच्यू वगैरे, पण आज तुला हे अचानक स्टॅच्यू कसं काय आठवलं बाबा? ते आताच मी भिडेभाऊंच्या घरातून जाऊन आलो ना. काय पाहिलंस माझ्या तिकडे? वहिनीने भिडेभाऊंना स्टॅच्यू केलं होतं. खूप मजा आली. हे तर चांगलं झालं की मी वेळेवर पोहोचलो, नाहीतर त्यांचा कुर्ता आहे ना तो जळला असता. तसं एक सांगू अब्दुल, लग्न झाल्यानंतर नवऱ्याला आयुष्यात एकदा तरी स्टॅच्यू व्हावंच लागतं. कसं काय? अरे जेव्हा बायको बोलत असते तेव्हा नवऱ्याचं भलं यातच आहे की समोर स्टॅच्यू बनावं, समजलं? मेहता साहेब, हा, मी येतो. चल चल चल. स्टॅच्यू ओव्हर ओव्हर. काय मेहता साहेब, तुम्ही पण. स्टॅच्यू. मिस्टर तारक मेहता, हा बोला, अगदी तुमच्या समोरच उभा आहे. हे तुमचं कोरिअर आलंय कुठून? बनारसहून. काय यात? आम्हाला बघण्याची परवानगी नाही. तेही खरं आहे. धन्यवाद. थँक्यू. बनारस वरून नारायणदासांनी काय पाठवले? पुस्तक? पुस्तक तर वाटत नाहीये. काय आहे बाबा, बघूया. अरे राम भंडारची मिठाई. काय पाठवलंय पाहूया तरी. आहाहाहा, तिरंगी बर्फी. क्या बात है. महिला मंडळाच्या मीटिंग साठी. तारक, हे काय? मेलो. आता अंजली मला मिठाई खाऊ देणार नाही. तारक, तुम्ही मिठाई खाताय? अंजली, स्टॅच्यू. आणि जरा जरी तू हल्लीस ना अंजली, तर तू आयुष्यभर मला डाएट फूड खाऊ घालणार नाहीस. स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू. अंजली, काय तिरंगी बर्फी पाठवली आहे बनारसहून. वा 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 वा, काय बर्फी आहे. मजा आली अंजली. तिरंगी बर्फी खाशील? तू कशी खाऊ शकते? तू तर हलवू शकत नाहीस ना. अरे आया हो, या तुम्ही. मी भरपूर काही विचार केलाय मीटिंग साठी. आयशू, अंजलीला स्टॅच्यू केलंय मी. स्टॅच्यू. अय्या. अरे वा, मेहता साहेब आणि अंजली वहिनी पण टॅचू खेळतायत. वा वा, मेहता साहेब खेळा, मज्जा येईल. अहो मजा येणार काय दया वहिनी, मजा येते आहे. बघा ना अंजलीला, हलवू शकत नाही, बोलूही शकत नाही. काय करणार? मी खातोय, ती खाऊही शकत नाही. अरे काय मजा आहे मेहता साहेब, तुम्ही मिठाई खाताय? हा हाती भाई. अहो भाऊ, अंजलीला स्टॅच्यू बनवलाय ना, म्हणून मी मिठाई खाऊ शकतोय, नाहीतर खाऊ शकतोय का? अच्छा, स्टॅच्यू.
स्टॅच्यूचा ताप आलाय. बरोबर आहे बरोबर आहे मला पण आलाय मिठाईचा गोड ताप. जरा पण हलू नका मेहता साहेब. एक मिनिट शेरने म्हडिया सव्वा असेल. सव्वा शेर नाही, सव्वा हाती. मस्त मिठाई आहे मेहता साहेब, मजा आली. हंस हे काय चाललंय? हंस ही मिठाई तर मेहता साहेबांची आहे. त्यात काय एवढं कोमल, आपण सगळे तर एकच कुटुंब आहोत ना, चालतंय की. अरे हंस, तुम्ही तर स्टॅच्यू, तू पण स्टॅच्यू. अरे कोमल वहिनींना पण स्टॅच्यू. सॉरी. वा मेहता साहेब वा, मिठाई खूप स्वादिष्ट आहे, खूपच स्वादिष्ट आहे. अंजली वहिनी तुम्ही काळजीच करू नका, मी मेहता साहेबांना एकही मिठाईचा तुकडा खाऊ देणार नाही. तुमच्या मेहनतीवर पाणी नाही पडू देणार. ओके चल चल बाय. बाय. पप्पा तुम्ही काही खाताय? हो बाळा, खूपच स्वादिष्ट मिठाई आहे, या तुम्ही पण अरे खा. वा, चल टप्पू. अरे अरे वा, काय मिठाई आहे, मजा आली आज. पप्पा यात तर एकच उरली आहे. काही हरकत नाही बाळा, जे काही आहे आपण मिळून खाऊ. पप्पा एकच काय वाटायचं? नाही ही तर मीच खाणार. हा काही हरकत नाही, खा बाळा. टप्पू तू अर्धी खाणार का? नाही गोली, तू खा. म्हणजे इच्छा नसेल तर नको खाऊस तरी पण. अरे गोली तू खा ना यार, मला नकोय. तू खा. वा यार, लव यू टप्पू. मित्र असावा तर असा. ए, तुम्ही सुद्धा स्टॅच्यू खेळताय? मी सांगतो बाळा, त्याचं काय ना, मेहता साहेबांना मिठाई खायची होती तर त्यांनी अंजली वहिनींना स्टॅच्यू केलं. मग मला मिठाई खायची होती तर मी मेहता साहेबांना स्टॅच्यू केलं. आणि मम्मी तुला कोणी स्टॅच्यू केलं? मग बाळा, तुझी मम्मी मला खाताना डिस्टर्ब करत होती, मग मी तुझ्या मम्मीला पण स्टॅच्यू केलं. अरे वा, खेळा मजा येणार. चल गोली, आपण जाऊया. द्या पप्पा, डस्टबिन मध्ये बॉक्स फेकतो. बाय बाय हो, हो. बाय. बाय. मजा आली खूप. सॉरी ओव्हर. काय हाती भाऊ, तुम्ही तर मिठाईचा डब्बाच ओव्हर केलात. बनारस वरून माझ्यासाठी बर्फी आली होती आणि तुम्ही तर मला त्याचा आस्वादच घेऊ दिलात नाही. हद्द झाली हाती भाऊ तुमची. सॉरी मेहता साहेब, मिठाई एवढी स्वादिष्ट होती की मला कंट्रोलच करता आलं नाही. चला मेहता साहेब, आता मी निघतो, मला एका पेशंटला बघायला जायचं. अहो एक मिनिट, तुम्ही कुठे पेशंट बघायला जाताय? कोमल वहिनींना ओव्हर द्या, त्या इम्पेशंट होतील नाही तर. कोमल ओव्हर. व्हॉट इज दिस हंस? तुम्ही तर पूर्ण बॉक्सच रिकामा केला. आता त्यात काय एवढं कोमल वहिनी, नशिबाचे खेळ आहेत. दाण्या दाण्यावर लिहिलंय हाती भाऊंचं नाव. बरोबर आहे, बरोबर. बाय मेहता साहेब, अंजली वहिनींना पण तर ओव्हर बोला. हो, आता तर मिठाई पण संपली आणि डब्बा पण गुल झाला. अंजली ओव्हर. का ओव्हर का केलं? मला स्टॅच्यू केलं आणि तुम्ही मिठाई खात राहा आणि जाडे व्हा. अगं काय मिठाई खात राहा अंजली, तू स्वतः पाहिलंस, तू स्टॅच्यू होतीस, पण तू पाहू शकत होतीस ना की सगळी मिठाई हाती भाऊंनी खाल्ली. मी तर खाल्लीच नाही. एक मिनिट तारक, हाती भाऊ येण्याच्या आधी तुम्ही मिठाई खाल्ली होती, मी पाहिलं होतं. अगं किती मिठाई खाल्ली. जो माणूस वर्षभर गाजर, काकडी आणि टोमॅटो खात असेल त्याने एक पीस खाल्ला, तर त्यासाठी तू एवढा पीस का भंग करतेस आपला? पीस मी भंग करते? मग दुसरं काय? तारक, चुकीच्या गोष्टीवरून भांडण करायची चांगली सवय. अंजली वहिनी, मेहता साहेबांनी एवढं खाल्लं पण नाहीये. जाऊ दे ना, लवकर चला, आपल्याकडे बबितांजीकडे महिला मंडळाची मीटिंग आहे. हा घेऊन जा. तसंही अंजली, मी आज सुट्टी घेतलीये, पूर्ण दिवस अवेलेबल आहे ओरडा खाण्यासाठी. मग पूर्ण दिवस जेव्हा वाटेल ओरड मला, ठीक आहे? येऊन बघतेस. आता जा. अरे नाही, मी ओरडा खातो. जा. आरामात जा. जाऊ दे आता. जा. मोकळा केला. काय बोलणार यांना? महिला मंडळाची मीटिंग. जसं की आम्हाला कळतच नाही की तिथे कसल्या पार्ट्या होतात. हा घ्या सगळ्यांसाठी पेरूचं ज्यूस. वाव, थँक्यू. यू वेलकम. थँक्यू. वा मस्तच. शिवाचे बबिताजी, तुमचा टॉप तर एकदम मस्त आहे. थँक्यू रोशन वहिनी. हो खूपच छान आहे, मस्त आहे. बबिताजी, ते स्लीवची डिझाईन खूप मस्त आहे, जरा दाखवा छान बरं. आहे ना? बबिताजी टॅचू.
अरे तुम्ही पण ना. सॉरी. एक मिनिट दयाविनी, काय स्टॅच्यू सुरू आहे? आपण सगळ्यांनी फिक्स केलं होतं ना की आज गोल्डचे भाव कमी झालेत तर मीटिंग मध्ये ठरवायचं कुठे कुठे शॉपिंग करायला जायचं, काय सोनं खरेदी करायचंय, आणि तुम्ही स्टॅच्यू खेळताय. ओ अंजली वहिनी, स्टॅच्यू खेळायला खूप मज्जा येते. काय हो दया वहिनी, तुम्ही पाहिलं नाही खाली सगळ्यांसमोर तारकने मला स्टॅच्यू बोलून मिठाई खाल्ली. बघा अंजली वहिनी, खोटं नाही बोलणार मी, पण मेहता साहेबांनी मिठाईचा फक्त एकच तुकडा खाल्ला. दुसरं खायला जाणारच होते, पण हाती भाऊने लगेच त्यांना स्टॅच्यू असं म्हटलं. तुला माहितीये बबिता, हंसला मी मिठाई खाण्यापासून रोखलं तर त्याने मला पण स्टॅच्यू केलं आणि मग संपूर्ण बॉक्स संपवून टाकला. काय सॉरी कोमल वहिनी आणि अंजली वहिनी, पण सॉलिड मजा आली. टायमिंग जी होती ना मस्त. माधी वहिनी, मजा मला पण आली असती, पण तेव्हा जेव्हा तारकने स्टॅच्यू न बोलता मिठाई खाल्ली असती. अंजली वहिनी, चूक तुमचीच आहे. माझी? यात माझी काय चूक आहे? अहो मेहता साहेब स्टॅच्यू बोलणार, त्या आधीच तुम्हाला टॅच्यू बोलायचं होतं ना. हा, आज सकाळी टप्पूच्या पप्पांना मी स्टॅच्यू म्हणाले होते, ते पण एकदा नाही, दोन वेळा. 2 वेळा? घरी ते असं त्यांना स्टॅच्यू केलं होतं आणि सोसायटी कंपाऊंड मध्ये असं मी त्यांना स्टॅच्यू केलं होतं. असं जेठाजींना पण क्रेडिट द्यायला हवा. अय्यरने इतकं ट्राय केलं स्टॅच्यू तोडण्यासाठी, पण अजिबात करू शकला नाही. जेठाजी स्तब्ध उभे राहिले, हरलेच नाहीत. हो, टप्पूच्या पप्पांचं ट्रंकल मस्त आहे. मी पण माझ्या ह्यांना मस्त पोझिशन मध्ये स्टॅच्यू केलं होतं. असं या हातात इस्त्री आहे आणि खरंच इतकी मजा आली की मजा आली. माहितीये, आज जेठाजींच्या भीतीमुळे अय्यर ऑफिस मधून लवकर घरी येणार आहे. ओ अय्या, आता जे काही होणार आहे ना, खूप मजा येणार आहे. अगं बबिता, अय्यर बाईंना स्टॅच्यू केलं तर तुला मजा येईल. हो का नाही, लाईफ मध्ये अशी मजा मस्ती असायलाच हवी ना. आणि आज खूप दिवसांनी मी अय्यरला एवढ्या मस्तीच्या मूड मध्ये पाहिलं. माहितीये काय बोलत होता? मेंटल गुदगुल्या, काहीतरी गाणं वगैरे गात होता जोर जोरात. विचारू नका. अरे सोसायटी मध्ये थोडं खेळणार, मस्ती धमाल होणार, एक्साइटमेंट होणार, तर खूप मजा येणार. हो ते तर आहे. मग बघूया संध्याकाळी ही मस्ती किती रंगते ते. पण बबिताजी, टप्पूचे पप्पा दुकानात कामाच्या टेन्शनमुळे ही टेच्चू वाली गोष्ट विसरूनच गेली असतील. नाही दयाविनी, मला नाही वाटत की जेठाजी इतक्या लवकर ही गोष्ट विसरली असतील. इनफॅक्ट मला असं वाटतंय की यावेळी जेठाजी अय्यरला स्टॅच्यू करण्याचा प्लॅन आखत असतील. अय्यर भाऊ, आज मी तुम्हाला सोडणार नाही. सकाळचा बदला नक्कीच घेणार.